कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय ग, कशा आहेत तुझ्या सुना? सुना ना लाडावलेल्या आहेत नुसत्या, एक नंबरच्या आळशी आहेत, आळशी। आधी तर ना दिवसभर नुसत्या लोळत पडलेल्या असायच्या, पण आता मी गेल्यापासून त्यांना सकाळीच उठवते आणि कामाला लावते। त्यांचे ते काय ते झुंबा, हे जिम बिम सगळं बंद करून टाकलंय मी त्यांना म्हंटल, आधी घरची 4 कामं करा, मग काय एकीला मी बागकाम करायला लावते, दुसरीला मी साफसफाई करायला लावते, आणि जी तिसरी आहे ना मोठी सून दुर्गा, ती तर ना महा आहे महा। तिला तर आपलं मी असंच माझ्या मागे मागे करायला ठेवलंय। मी तिला सांगितलंय मला काय हवं काय नको तेवढंच विचारायचं। अगं पण त्या तुला काय म्हणतात? लीला, लीला सासू की लीला आई? लीला आई, काय आणू तुमच्यासाठी? चहा का कॉफी? इतकं उकडतंय मला, कळत नाहीये का? सॉरी सॉरी सॉरी। थंड लिंबू सरबत। गुड आयडिया, निघा आणते। लीलाई, मी काय करू तुमच्यासाठी? तुम्ही सांगाल ते करेन मी। उठा, मी सांगितलं बसायला। सॉरी सॉरी। तू ना एकच गोष्ट कर। मग मी काय काम करू? हात चेप। हो हो। मी सांगितलं का थांबायला? आत्ताच म्हटलं ना मला उकडतंय, जोरात। सॉरी लीलाई। लिंबू सरबत। हा, कुठे हरवलीस? त्या ना मला लीला आई म्हणतात। अगं एजे कसे आहेत? मी तर ऐकले खूपच शिस्तीचे आहेत ग ते। अगं पण ते बायकोशी असं का वागतील? आता कसं सांगू यांना की एजे खरंच हिटलर आहेत, हिटलर। पण आता लग्न झालंय म्हटल्यावर नवऱ्याबद्दल असं वाईट बोलणं चांगलं नाही दिसणार। आणि तसे एजे खरंच खुनी आहेत हे सापडेपर्यंत मला त्यांच्याबद्दल चांगलंच बोलायला हवं। शेवटी नातं जोडलं गेलं आमचं। एजे ना, एजे पण चांगले आहेत। नाही म्हणजे कडक शिस्तीचे आहेत ते, पण तसे प्रेमळी आहेत। घरात सगळ्यांची काळजी घेतात, माझी सुद्धा काळजी घेतात। नशीब काढलं हो पोरीने। आमच्याकडे आई सोडून बाकी कोणीही हिच्याशी चांगलं बोलत नाही। मी तर तिला एवढं ओरडतो तरी ती माझ्याबद्दल एवढं चांगलं बोलते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।